नमस्कार. आता आपण आहोत कर्वेनगर भागामध्ये आणि कर्वेनगर भागातून प्रभाग क्रमांक 30 मधून लढत असते अपक्ष उमेदवारी लढत असलेल्या तेजल दुधाणे यांना समाजातून मोठा पाठिंबा वाढताना दिसत आहे. यामध्ये महत्त्वाचा म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सर्व साधकांबरोबरच योगाच्या साधकांनी देखील तेजल दुधाणे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. तेजल दुधाणे यांची उमेदवारी कापली गेल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूयात काय म्हणतायत योगगुरू आणि त्याचबरोबर सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य. तेजलताई ह्या माझ्या मित्रांच्या म्हणजे माणिकशेठ दुधाण्यांच्या सुनबाई आहेत. त्यांना आता तिकीट मिळालेलं असताना कसं काय कॅन्सल झालं हे काही कळालं नाही. मी योग गुरु असलो तरी राजकारणातलं काही माहिती नाही असं नाहीये, पण कळतं की कुठंतरी पैशाची अफरातफर झालेली आहे, कोणाला विकत घेतलेले आहे हे नक्कीच. महिलांना विकत घेतलंय का पुरुषांना विकत घेतलंय हे माहित नाही, का पक्षालाच विकत घेतलंय हे नक्कीच. काहीतरी घोटाळा नक्कीच दिसतोय, एवढं मला नक्कीच जाणवत आहे. आणि तेजलताईंच्या पाठीमागे आम्ही सदैव पाठीमागे राहणार. आता निवडणुकीपुरते नाहीच, कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहणार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज तेजलताई दुधाणे यांना तेजलताई दुधाणे सर्वजण म्हणतातच, पण आमच्यासाठी खऱ्या अर्थी त्या ताई आहेत. कारण की ताई यासाठी म्हणतो मी, कारण की त्यांनी जीवनविद्या मिशन परिवाराला, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने म्हणजे माणिकशेठ दुधाणे यांनी तब्बल 25 वर्ष योगदान दिलेलं आहे. जीवनविद्या मिशनचे कुठलेही कार्यक्रम असतील किंवा कोणतेही उपक्रम असतील, त्या प्रत्येक उपक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी साथ दिली आहे. तन मन धन या तिन्हीने त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आजही देत आहेत, उद्याही देत राहतील. आणि आता या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आज तेजलताईंना जो काही अनुभव आलेला आहे, तर त्यामध्ये पक्ष कोणताही असो, म्हणजे जीवनविद्या मिशनचा मी एक अध्यक्ष कुटुंब ज्ञान साधना केंद्राच्या वतीने मी बोलत आहे. यामध्ये राजकारणाशी आमचा कुठेही संबंध जरी नसला, पण दुधाणे कुटुंबाशी, दुधाणे परिवाराशी खूप चांगला संबंध आहे. आणि कुठल्याही पक्षाला आम्ही कधीच पाठिंबा दिला नाही, पण व्यक्तीला मात्र नक्की पाठिंबा देऊ. आणि त्या व्यक्ती म्हणजे आपल्या तेजलताई दुधाणे आहेत. आणि मला असं वाटतं की तेजलताई दुधाणे यांनी ही लढत लढवावी, कारण की हारणं जिंकणं हा नंतरचा भाग आहे, पण जर आपण खेळलोच नाही तर मात्र आपण हरल्यासारखं तिथे नक्की आपण मानू शकतो. पण मला असं वाटतं तेजलताईंनी अपक्ष उमेदवारी लढवावी आणि मला खात्री आहे की त्या निश्चित जिंकणारच.